दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी. मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची. मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू, मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू. मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तू, मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु, करितो जय जयकार, करितो जय जयकार. प्रभूचे गातो मंगल गान. या शुभ दिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी. मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची. ही पवित्र मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण समर्पित करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या या प्रीती भोजनामध्ये आपल्याला वाटा दिलेला आहे. जर आपण त्याचे सदस्य असू, आपण त्याचे सहभागीदार असू, तर त्याच्या पालखीय कार्यामध्ये देखील आपल्याला पाचारण लाभलेलं आहे. या पाचारणाचा अर्थ आपल्याला समजावा. प्रभूच्या कार्यासाठी आपण योग्य असं प्राधान्य द्यावं आणि त्याचं कार्य करत असताना तो देत असलेला आनंद आपण घ्यावा, म्हणून प्रभू आपल्याला बोलवत आहे. म्हणून आपण थोडा वेळ शांत राहूया. प्रभूचं कार्य मला समजलेलं आहे का? प्रभूचं पाचारण मला समजलेलं आहे का? हे भव्य दिव्य ख्रिस्त सभा, ही जी देऊळ माता आहे, ही मला समजलेली आहे का? आणि तिचं संगोपन करण्यासाठी मी तयार आहे का? या भूमिकेतून जात असताना या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. म्हणून क्षणभर शांत राहूया. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल प्रभूकडे दयेची याचना करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगैने
मी फार पापे केलेली आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. आमेन. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा सेवक व तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या आज्ञा पालनाद्वारे पतित जगाचा तू उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सर्व काळच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. याकोब रात्रीच उठून आपल्या 2 बायका, 2 दासी आणि आपली 11 मुले ह्यास घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार केला. त्याने त्यास नदी पलीकडे उतरवून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठवले. याकोब मागे राहिला. तेव्हा कोणी पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही. त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी आणि मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला आहेस. मग याकोबने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? असे म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला. मग याकोबने त्या ठिकाणचे नाव पनिएल म्हणजे देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. तो पनिएल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू अजूनही खात नाहीत. याचे कारण त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर. मी नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडू दे. मी नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडू दे. हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक. माझ्या आरुळीकडे लक्ष दे. माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. प्रतिसाद. मी नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडू दे. माझा निवाडा तुझ्या पुढे होवो. तुझे डोळे समतेने पाहतात.
तू माझे हृदय पारखले आहेस. रात्री तू माझी झडती घेतली आहेस. तू मला तावून सुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही. प्रतिसाद: मी नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडू दे. मी तुझा धावा केला आहे, कारण हे देवा तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, माझे मनने ऐक. तुझा आश्रय धरणाऱ्याचे त्यांच्या विरोधकापासून तू आपल्या उजव्या हाताने रक्षण करीतोस. तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. प्रतिसाद: मी नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडू दे. मला आपल्या पंखाच्या छायेत लपव. मी तर नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडव. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. प्रतिसाद: मी नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडू दे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तईच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझी स्तुती असो. एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते. परंतु परुषी म्हणू लागले, हा भूतांच्या अधिपतीच्या सायाने भूते काढतो. नंतर येशू त्यांच्या सभासनात शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धण्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताने अतिशय सुंदर समर्पित अशा अलंकारिक भाषेमध्ये आपणा सगळ्यांना पाचारणाची व्याख्या शिकवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना सांगत आहेत की पीक हे फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. तरी पिकाच्या धनाने कापणीसाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करा. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपण या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आहोत आणि पावसाळ्याची जास्त जो वाट पाहतो तो म्हणजे शेतकरी. जेव्हा पावसाळा जवळ येतो तेव्हा शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशामध्ये लागलेल्या असतात. जेव्हा तो घराच्या बाहेर पडतो तेव्हा एक दोन कामगार किंवा मजूर मिळतील का याच्या शोधामध्ये असतो. आणि म्हणून हा शेतकरी कामाला लागतो, जमीन साफ करतो, चिखल करतो,
पेरणी करतो, आवणी करतो आणि नंतर शेवटी तो कापणी करतो. म्हणजेच आपला उदरनिर्वाह कसा करावा हे शेतकऱ्याला ठाऊक असतं आणि हे त्याचं पाचारण आहे. त्याने ती पाचारणाची प्रक्रिया समजून घेतलेली आहे आणि म्हणून त्याला ते यश प्राप्त झालेलं आहे. की समजा की शेतकरी हा आकाशाकडे पाहतोय पण पाऊस पडत नाही. शेतकरी हा घराबाहेर जात आहे परंतु तुला मजूर आणि कामगार मिळत नाही. आणि जरी शेती वाढली तरी कापणीसाठी जर माणसं मिळाली नाही तर जे उगवलेलं भात आहे, उगवलेलं जे पीक आहे ते खाली पडेल, जमिनीमध्ये मिसळेल, ते माती मोल होईल. अनमोल असं रत्न आणि जे पिकवलेलं पीक आहे ते त्याला कोठारात साठवता येणार नाही. त्याचप्रमाणे आपली ख्रिस्त सभा ही शेतजमीन आहे. आपण या ख्रिस्त सभेची सर्व पिकं आहोत, परंतु याच्यामध्ये पीक जे निघालेले आहे ते आपणच आहोत आणि कापणी करणारे देखील या पिकातूनच आहेत. आणि म्हणून परमेश्वराने हे शेतजमीन जे आपल्याला दिलेलं आहे, ख्रिस्त सभा दिलेली आहे, त्याच्यामध्ये जी पीक आलेले आहे, या दुनियेमध्ये भरपूर असंख्य अशी लोक आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना आध्यात्मिकतेची ओढी लागावी, देवराज्याची त्यांना जाण असावी, परमेश्वराकडे आपली वाटचाल असावी, हे दाखवण्यासाठी त्याने त्याचे कामगारी निवडले, त्याचे शिष्य निवडले आणि प्रथा ही परंपरा चालू राहिली. आणि म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. ज्याप्रमाणे शेतकरी हा रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला सांगतो की बाबा रे, माझ्या शेतामध्ये तू काम करशील का, तुला मी त्याचा मोबदला देईन. येथे मोबदला म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद आणि कृपा आहे. म्हणून परमेश्वराच्या या शेत जमिनीमध्ये, या पिकामध्ये, या ख्रिस्त सभेमध्ये काम करण्यासाठी आपण आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. जर शेतकरी हा स्वतः विश्वासामध्ये मजबूत नसेल तर तो शेती कशी करणार. आणि त्याचप्रमाणे श्रद्धावंत हा आपल्या विश्वासामध्ये ठाम नसेल तर प्रभूचं कार्य काय करणार. म्हणून प्रभूचं कार्य आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण आपला सहभागिता दाखवली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आता आपण वळूया की प्रभू येशू ख्रिस्त याचं पालकीय कार्य कसं होतं. प्रभू येशू ख्रिस्त जो देव परंतु आपल्यासाठी मानव झाला, पण या मानवाच्या मुखातून देवराज्याची स्थापना कशी झाली हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं ब्रीद वाक्य म्हणजे जे हरवलेले आहेत ते सापडण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा बचाव करण्यासाठी मी आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, मी नीतिमानांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांच्यासाठी आलेलो आहे, जे हरवलेले आहेत त्यांच्यासाठी आलेलो आहेत, जे रोगी आहेत त्यांच्यासाठी आलेलो आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची पद्धत आपल्याला काहीतरी चांगलं शिकवत आहे की या पद्धतीमध्ये तो गरिबांचा कैवारी आहे, जो पाप्यांचा आश्रयदाता आहे, जेणेकरून जे पापी आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं आणि त्यांना नवीन जीवन, सुंदर जीवन लाभावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या या जीवन पद्धतीमध्ये त्यांनी लोकांना शिकवलं, त्याने लोकांना संस्कारामध्ये वाढवलं, त्याने देव शब्द घोषित केला, त्याने आरोग्य दान दिलं, जीवनदान दिलं आणि जेणेकरून देवराज्याची प्रस्थापना ही एक योजना त्याने आपल्या जीवनामध्ये साकारली. आणि प्रभूचं अनुकरण करणारे त्याचे शिष्य, पुढे शिष्यांचे निर्माण झालेले दुसरे शिष्य, असे अनुयायी होऊन अनेक धर्मगुरू, धर्मभगिनी हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचले आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, कारण जेव्हा शिष्य होते तेव्हा आद्य ख्रिस्त मंडळी त्यांना आर्थिकरूपया सहाय्य करत होती, जेणेकरून देवाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये. आणि म्हणूनच ख्रिस्त सभा ही आपल्याच हातभाराने चाललेली आहे. केवळ धर्मगुरू, धर्मभगिनी हे त्यांची सेवेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगजाहीर करत असतात. म्हणून देवाची कार्यपद्धत, ख्रिस्त सभेची कार्यपद्धत आपल्याला जेव्हा समजते तेव्हा आपण त्याच्यामध्ये सक्रिय सहभागिता दाखवत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या या जीवनामध्ये प्राधान्य दाखवलं. ख्रिस्त सभेचं प्राधान्य काय आहे? ख्रिस्त सभेचं प्राधान्य देखील प्रभू येशू ख्रिस्ताचंच आहे. ज्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा आला त्याचप्रमाणे ख्रिस्त सभा ही गरिबांविषयी आपली तळमळ आणि हा कळवळा व्यक्त करते. प्रभू येशू ख्रिस्ताने या दिनांना जवळ केलं.
कारण आपल्या जीवनाचा अप्रोच हा मटेरियलिस्टिक नसून स्पिरिच्युअल आहे. ऐहिक गोष्टीसाठी नसून तो आध्यात्मिक आणि आंतरिक गोष्टीसाठी आहे. कारण आपण शरीराची भूक शमवू शकतो, परंतु आपल्या मनाची आध्यात्मिकतेची भूक शमवण्यासाठी परमेश्वराची कृपा असणे फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठी परमेश्वराने आपल्या सगळ्यांना विश्वासाचं दान दिलेलं आहे, आपल्या सगळ्यांना प्रेमाचं दान दिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचे शिष्य पाठवलेले आहेत, जेणेकरून सातत्याने आपल्याला देवाचा शब्द ऐकायला मिळेल आणि त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करू शकतो. आपल्याला देखील परमेश्वराच्या कृपेमध्ये वाढायचं आहे. म्हणून ख्रिस्त सभा ही या महामारीच्या काळात आपला कळवळा अति तीव्रपणे प्रकट करत आहे. ख्रिस्त सभासुद्धा हे दुःख व्यक्त करत आहे. कारण आज देऊळ पाहिलं तर चर्चमध्ये लोक नाहीत, पण तरीसुद्धा देवाचा शब्द लोकांपर्यंत पोचावा, आध्यात्मिक भूक जी आहे ती शमावी, म्हणून हे ऑनलाईन पद्धत देखील आपण अवलंबतो. मग त्याचबरोबर अनेक असे स्पिरिच्युअल कार्यक्रम देखील आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु याच्यामध्ये श्रद्धा फार महत्त्वाची आहे, याच्यामध्ये विश्वास फार महत्त्वाचा आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्ताने हा कळवळा दाखवला, त्याचप्रमाणे ख्रिस्त सभा आपली माता ही कळवळा प्रकट करते. परंतु आपल्या मदतीशिवाय हे शक्य नाही. म्हणून जेव्हा आपले हात मदतीसाठी पुढे येतात तेव्हा आपण गरिबांचा कैवार करू शकतो. या महामारीच्या पॅन्डेमिकमध्ये अनेक लोकांना अन्नदान देण्याचं कार्य झालेलं आहे. या पॅन्डेमिकमध्ये अनेक लोकांना औषध उपचार करण्याचं काम झालेलं आहे. या पॅन्डेमिकमध्ये अनेक लोकांना पद्धतशीरपणे त्यांची तपासणी करण्याचं काम झालेलं आहे. हे कशामुळे शक्य झालं? कारण कुठेतरी हे संस्कार आणि ही पद्धत आपल्याला ख्रिस्त सभेने शिकवलेली आहे. आणि ख्रिस्त सभेला मिळालेली पद्धत ही परमेश्वराची आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने हे प्राधान्य आपल्यासाठी ठरवलेलं आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन हे कार्य करू शकतो. आणि परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे जो कळवळा प्रकट केला, तोच कळवळा आपल्याला प्रकट करण्यासाठी प्रभू पाचारण करत आहे. आणि ही पद्धत आपल्याला योग्य प्रकारे करता यावी, हे प्राधान्य आपल्याला योग्य प्रकारे सिद्ध करता यावं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने अतिशय महत्त्वाचं उचललेलं पाऊल म्हणजे ध्येय, दिशा आणि धोरण. आपण देखील 3-4 वर्षाअगोदर आपल्या प्रत्येक धर्म ग्रामासाठी आणि धर्म प्रांतासाठी एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार करत होतो. कशासाठी? म्हणजे काळाची चिन्ह ओळखावीत, भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीचा बदल होणार आहे. पण याच्यासाठी माणसं पाहिजेत. जर माणसं कार्य करण्यासाठी नसतील तर कापणी करणार कोण? जर माणसं नसतील तर ही पिकलेलं जे अन्न आहे ते कोठारात साठवणार कोण? आणि जे अनमोल असं आहे जर ते भरलं नाही ते मातीमोल होणार. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांची टीम तयार केली, जेणेकरून आपलं स्वर्गीय वाटचाल असावी, देवराज्याची ओढी आपल्यामध्ये असावी, परमेश्वराविषयी आपली आदरातिथ्य भीती आपल्याला निर्माण असावी, आणि मरण हे निश्चित आहे याची जाणीव प्रत्येक माणसाला असावी. म्हणून शिष्यांची टीम तयार करून ते सर्वत्र पसरले ख्रिस्ताचा संदेश आणि ख्रिस्ताची सुवार्ता जगजाहीर करण्यासाठी. आज ही आपल्या प्रत्येकांची परीक्षा आणि कसोटी आहे की आपण सर्वजण ख्रिस्ताचे आहोत की ख्रिस्ताच्या विरुद्ध आहोत. जर ख्रिस्ताचे आहोत तर ही ख्रिस्त सभा मजबूत करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपलं योगदान देणे फार गरजेचं आहे. पाचारण हे परमेश्वराचं आहे, परंतु त्या अगोदर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे का? ती शेतजमीन स्वच्छ केलेली आहे का? श्रद्धेचं बीज मी पेरलेलं आहे का? आवणी योग्य प्रकारे झालेला आहे का? त्याला खतपाणी योग्य प्रकारे झालेली आहे का? जर जमिनीची मशागत योग्य प्रकारे झाली नसेल तर पाचारणाचे अंकुर कुठून फुटणार? हे पाचारणाचे अंकुर फुटण्यासाठी आपल्याला योग्य प्रक्रिया करणे फार गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये आपण देवळापासून दूर आहोत, परंतु ख्रिस्ताच्या श्रद्धेपासून दूर नाहीत. देवळापासून मिसापासून दूर आहोत, परंतु देवाच्या शब्दापासून दूर नाहीत. हा आपला ठाम विश्वास असला पाहिजे. आणि तेव्हाच घराघरामध्ये जेव्हा प्रार्थना होणार, आपले गुडघे हे प्रभू येशूच्या नावाने टेकले जातील पित्याच्या गौरवासाठी, तेव्हा श्रद्धेचे अंकुर सहज फुटणार आणि त्याला फळं देखील येणार. म्हणून
ख्रिस्ताला आपण आपल्या मुलांना दिलेला आहे की मुलांकडून आपण ख्रिस्त हिरावून घेतलेला आहे? आपल्या जीवनामध्ये स्वार्थी वृत्ती वाढलेली आहे की आपण समर्पित जीवन जगत आहोत? आपण घेण्यामध्ये आनंद मानत आहोत की आपण देण्यामध्ये आनंद मानत आहोत? हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपण प्रभूच्या या पाचारणाचा योग्य प्रकारे मान सन्मान आणि त्याला महत्त्व देणार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पाचारण फुलवण्यासाठी पहिल्या प्रथम आपल्याला स्वतःचं पाचारण पडताळावं लागेल, त्याची तपासणी करावी लागेल की मी ख्रिस्त सभेबरोबर आहे, ख्रिस्ताचा शब्द घोषवण्यासाठी मी तयार आहे की मी अजूनही निद्रा अवस्थेमध्ये आहे. आजचं जे शुभ वर्तमान वाचलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही लोकांनी भूतग्रस्त झालेल्या माणसाला, एका मुक्या व्यक्तीला प्रभूकडे आणलं. त्यांना दुसऱ्या ठिकाणी पण घेऊन ते जाऊ शकत होते आणि ते घेऊन देखील गेले असतील, परंतु अशा वेळेस त्यांना समजलं की याला काहीतरी असा वेगळा आजार झालेला आहे की येशू ख्रिस्त त्यांना मुक्त करू शकतो. त्याचा विश्वास होता म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि येशू ख्रिस्ताने त्यांच्या विश्वासाला प्रतिसाद दिला. जेव्हा आपण प्रभूकडे आळवळी ठोकतो किंवा प्रभूकडे आवाज देतो तेव्हा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हाकेला होकार देत असतो. त्यांनी विश्वास दाखवला आणि म्हणून ते त्या मुख्या भूतग्रस्त व्यक्तीला येशूकडे घेऊन आले, कारण तो स्वतःहून येऊ शकत नव्हता. म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असलं पाहिजे की जे लोक हरवलेले आहेत, जे लोक दुरावलेले आहेत, जे आपली मुलं आध्यात्मिकसाठी बसत नाही, मिसासाठी रोजेसाठी कंटाळा करत आहे, किती वेळ जाणार त्याच्यामध्ये, पण देवाला जेव्हा आपण प्राधान्य देतो तेव्हा त्याचा चमत्कार आपण पाहतो, कारण हा चमत्कार विश्वासामध्ये दडलेला आहे आणि हे आपल्या जीवनाचं खरं सत्य आणि पाचारण आहे. चला तर परमेश्वराच्या या आशीर्वादामध्ये वाढूया. देवाचा हा जो कारभार आहे तो पुढे नेण्यासाठी स्वतःला सज्ज करूया. कुटुंबामध्ये आपली जी तरुणी आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देऊया आणि परमेश्वर त्याची योग्य प्रकारे कापणी करण्यासाठी माणसं पाठवणार आहे. हा विश्वास आपल्याला परमेश्वराकडून मिळालेला आहे. ही ख्रिस्त सभा आपल्याला येशूकडून मिळालेली आहे. ही कळवळ आणि तळमळ आपल्याला पवित्र आत्म्याकडून मिळालेली आहे. ती योग्य प्रकारे आपल्याला सांभाळता यावी आणि या प्रक्रियेमध्ये आपली सहभागिता दाखवता यावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीत. स्वीकार लो भगवन, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवन, तव प्रेम की बहे सरिता सदा मिले हमें प्रभुता. दाख रस रोटी वर दो, विनती प्रभु सुन लो. स्वीकार लो भगवन, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या नावाच्या गौरवार्थ आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ही योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा,
आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूळ मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार करा प्रभूचा, यशो गीत गान भांतरा. परम ईशाच्या पावन नामे हेत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार करा प्रभूचा, यशो गीत गान भांतरा. पावन 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 तव हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण एकत्र प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. शांति प्रदान करो, शांति प्रदान करो, शांति प्रदान करो. जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यासोबत कमी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत.
मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी. ना त्या कधी भूक लागेल, भाकरी सया जो खाईल. ना त्या कधी भूक लागेल, श्रद्धा जो माझ्यावरी ठेवील. ना त्या कधी ताण लागेल, मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त संस्काराद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन व मुक्तीचे दान देतोस. या तुझ्या उपकाराचे विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आणि तुम्हावर सुद्धा. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र आत्म्याचा नोवेना. हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितांवर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉस्टच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितांवर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्त सभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा साकारली व आकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नवीनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमेन. प्रिय बंधूंनो, भगिनींनो, आपल्या मनातील हेतूंसाठी प्रार्थना करा. बाळाच्या अपेक्षित असणाऱ्या विवाहित दाम्पत्यासाठी प्रार्थना करूया. हेतू पेटीमध्ये ज्या दाम्पत्यांची नावे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. सुखरूप बाळंतपणांसाठी योग्य अशा वधूवरांच्या शोधात असलेल्यांसाठी प्रार्थना करूया. या करोनातून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. ही परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसेच आम्ही सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा नेटाने प्रयत्न करावा
म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदय प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. हे पवित्र आत्म्या आमचे नूतनीकरण कर. संत जोसेफाकडे प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत जोसेफा, हे धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य संत जोसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर. आमेन. संत जोसेफ आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपनी प्रीति, अपनी प्रीति, अपनी प्रीति, बरसा दो अपनी प्रीति, अपनी प्रीति, अपनी प्रीति.